नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण अजून एक मालवणी पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे आंबोळ्या। मस्त मऊसूत आणि जाळीदार अशा या आंबोळ्या तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबतही। आणि मालवणी लोकांचा कोणताही कार्यक्रम, शुभकार्य असो वा श्राद्ध, काळ्या वाटाण्याचा सांबारा आणि आंबोळ्यांशिवाय तर पूर्णच होत नाही। सांबाराच्या रेसिपीची लिंक मी सोबत देत आहे, तुम्ही ती बघू शकता। आता आपण आंबोळ्यांची रेसिपी बघूया। आंबोळ्यांसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। 3 वाट्या जाड तांदूळ, जुना असलेला तांदूळ घ्यायचा आहे, कोणत्याही प्रकारचा तांदूळ चालेल। 1 मूठभर चणा डाळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी। सर्वात आधी आपण डाळी आणि तांदूळ हे सगळं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तांदूळ धुवून मी त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे आणि डाळी आणि मेथ्या हे धुवून एकत्र करून घेतलेलं आहे। यामध्ये मी पाऊण ग्लास पाणी घालून घेणार आहे। आता हे मी दुपारी भिजवते आहे, रात्री मी हे वाटायला घेणार आहे। साधारणपणे 7 ते 8 तास आपल्याला हे भिजवायचं आहे। सीझनप्रमाणे ह्याला भिजायला सुद्धा वेळ लागतो। थंडी असेल तर जास्त वेळ भिजवावं लागेल। आता थोडंसं वातावरण गरम असल्यामुळे हे 7 तासांमध्ये व्यवस्थित भिजलं जाईल। रात्री आपण हे वाटायला घेऊ। आंबोळ्या या चहासोबत किंवा खास करून काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत खाल्लं जातात, म्हणून सांबारासाठी मी इथे काळे वाटाणे सुद्धा आता भिजवून घेत आहे। हे पहा, 8 तासांमध्ये डाळी आणि तांदूळ मस्त भिजलेले आहेत। आता सर्वात आधी आपण या दोन्हीमधलं पाणी काढून घेऊया। डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे, कारण यामध्ये जे फायटिक ॲसिड असतं ते त्यामुळे कमी व्हायला मदत होते। ही डाळ मी 1 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण बारीक करून घेणार आहोत। डाळ अगदी बारीक करायची आहे। आधी आपण डाळ बारीक करायला घेत आहोत, कारण ती भांड्याला चिकटते बऱ्यापैकी। आपण नंतर तांदूळ बारीक करताना तो सगळा चिकटपणा निघून येतो। डाळ बारीक करण्यासाठी मी अगदी थोडंसं कोमट पाणी घालून घेते आहे। या पिठाला गरम पाणी वापरल्यामुळे फर्मेंटेशन प्रोसेस होणं सोपं जातं। हे पहा, एकदम बारीक अशी ही डाळ आपण वाटून घेतलेली आहे। एका भांड्यात काढून घेऊया। आता आपण तांदूळ बारीक करून घेऊया। तांदूळ मी 2 बॅचेसमध्ये बारीक करून घेते। तांदूळ आपण अगदी बारीक न करता थोडेसे रवेदार असे ठेवणार आहोत। हे पहा, तांदूळ असे जाडसर म्हणजे रवेदार आपण बारीक करून घेतलेले आहे। आता राहिलेले तांदूळ बारीक करून घेऊया। हे पण या पिठामध्ये घालून घेतोय। थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून कोमट पाणी मी इथे वापरलंय, ते धुवून मी यात घालून देणार आहे। आंबोळ्यांचे पीठ थंडीतही व्यवस्थित आंबायला हवे, म्हणून ते उबदार कपड्यात गुंडाळून उबदार जागेत ठेवायला हवे। आता हे सारं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। हे पीठ लवकर फुलावं आणि याच्या आंबोळ्या मस्त मऊ लुसलुशीत व्हाव्या, म्हणून आपण यामध्ये हा कांदा अशा पद्धतीने अर्धवट बुडवून ठेवणार आहोत। आता हे रात्रभरासाठी म्हणजे 8 तास आपण झाकून ठेवतोय। हे पहा, सकाळी आपण बघूया पीठ किती फुललं। पीठ असं मस्त फुलून आलेलं आहे। हे बघा, पूर्ण झाकणालाही चिकटलेलं होतं, एवढं ते फुललं आहे। आता आपण यातला कांदा काढून घेऊया। वातावरण थोडंसं गार असून सुद्धा हे पीठ मस्त फुलून आलेलं आहे।
वाव. यामध्ये मी 1 टेबलस्पून मीठ घालून घेते. मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण सर्व आंबोळ्या एकाच वेळी बनवणार नसल्यामुळे हवं तेवढं पीठ मी एका पातेल्यात काढून घेते. हे पहा, हे पीठ किती घट्ट आहे. तर आता यामध्ये मी पाव ग्लास पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. आता याची परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. हे पहा, आंबोळ्या बनवायला घेणार आहोत आता आपण. मला असं वाटीनेच आंबोळ्या बनवणं कम्फर्टेबल आहे. तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर या चमच्याचा तुम्ही वापर करू शकता. हे पहा, आंबोळ्या बनवण्यासाठी मी विडाचा तवा इथे गरम करायला ठेवलेला आहे. त्याला आपण तेल लावून घेतोय. तसं तर आपण नॉनस्टिक तव्यावरही या आंबोळ्या बनवू शकतो, परंतु विडाच्या तव्यावर बनवलेल्या आंबोळ्यांना खूप छान जाळी पडते आणि याची चवही खूप छान लागते. तवा चांगला तापलेला आहे. तर आता आपण 1 पाऊण वाटी पीठ घेतलेलं आहे आणि आंबोळी पसरून घेत आहोत. आंबोळी ही आपल्या उत्तप्प्यासारखी जाडसर असते, त्यामुळे ही खूप पसरवायची गरज नाही. आता लो मीडियम गॅसवर आपण ही आंबोळी झाकून एका बाजूने शिजवून घेत आहोत. आंबोळीचं पीठ चांगलं फुललेलं असल्यामुळे बघायला लगेच जाळी पडताना तुम्हाला दिसत असेल. 2 मिनटं झालेली आहे आणि ही वरची बाजू पूर्ण सुकलेली दिसते. आपण आंबोळी उलटवून घेऊया. हे बघा, किती इझिली ती तव्यावरनं निघाली आहे. थोडासा गोल्डन कलर याला आलेला आहे. पुन्हा झाकून आपण हे दुसऱ्या बाजूने शिजू देऊया. 1.5 मिनिट झालेला आहे. बघूया. हे पहा, आंबोळी दोन्ही बाजूने मस्त तयार झालेली आहे. त्याला खूप छान जाळी पडलेली आहे. आपण ही आंबोळी आता काढून घेणार आहोत. पुन्हा अगदी थोडंसं तेल लावून नावाला आपण दुसरी आंबोळी बनवून घेतोय. याच पद्धतीने आपण सर्व आंबोळ्या बनवून घेणार आहोत. काय मग कशी वाटली आंबोळ्यांची रेसिपी? बनवून पाहणार ना नक्की, आणि बनवल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील. चला, भेटूया लवकरच. बाय.